सध्या ना सगळ्यांच्या सकाळची सुरुवात अशीच काहीतरी होत आहे आणि माझ्या इकडे तर एवढा पाऊस आहे ना, पावसाला आमचं पुन्हा सोडून कुठे जाऊच वाटत नाहीये. कंटिन्यू आमच्या चाकणमध्ये पाऊस पडणं चालूच आहे. तर इथे सकाळी आहोंसाठी टिफिन बनवला आणि त्यांना बाय बाय केलं. त्यानंतर मी माझी अंघोळ केली आणि लगेच कपडे धुवून घेतले. आता बाकीची सगळी कामं माझी तशीच राहिलेली आहेत, पण म्हणलं चला आता कपडे धुवून झालेले आहेत ते आपण वाळत घालूया, कारण लवकर कपडे धुतले आणि वाळायला घातले ना तर मग ते दिवसभर वाळून जातात. आता पाऊस तर काही जातच नाही, त्याच्यामुळे कपडे काही सुकत नाही आणि वातावरण असं काहीतरी झालं होतं. हे इंडोर प्लांट ना घरात ठेवते तर थोडा वेळ ते उन्हामध्ये बाहेर ठेवत असते. ऊन तर काही पडत नाही, पण त्याला थोडंसं बाहेरचं वातावरण भेटलं पाहिजे यासाठी त्याला बाहेर ठेवलेलं. तर बाकीची सगळी कामं तशीच पडलेली होती, पण कपडे धुवून घेतले ना सध्या हे सगळ्यात मोठं काम आहे आणि तेच माझं झालेलं होतं. त्याच्यामुळे मी बाकी कामं करण्यासाठी निवांत होते. कियान इकडे टीव्ही बघत बसलेला होता. आता ब्लँकेट सकाळी तो इकडे घेऊन आलेला होता. आता ब्लँकेटची जागा ही तर नाहीच आहे, त्याच्यामुळे लगेच उचलून घेतली आणि त्याने पाण्याची बॉटल पण अशी फेकून दिलेली होती. ते आवरलं आणि इकडे येऊन बघितलं तर काय बेडरूममध्ये पण पसारा केलेलाच होता. हा जुना ट्रायपॉड आहे माझा, तुटला होता, त्यामुळेच माझे एवढ्या दिवसापासून लॉंग व्हिडिओ काही येत नव्हते, कारण शूट करायला काही जमतच नव्हतं. आता दुसरा ट्रायपॉड आलेला आहे आणि कियानला सकाळी दाखवला, तो त्याच्यासोबतच खेळत बसलेला होता. कपडे काढून घेतले होते, हे रात्रीचे कपडे जे सुकले होते त्याच्याच घड्या घालायचं काम इथे चालू होतं आणि ते पण लगेच जिथल्या जिथं ठेवले ना मग पसारा अजिबात दिसत नाही. आता कपाटाची हालत तर माझी दिसतच असेल तुम्हाला, सगळे कपडे अस्तव्यस्त झालेले आहेत, पण त्याच्यासाठी मी ऑर्गनायझर मागवलेले आहेत आणि त्यामुळे मी काय कपाट आवरायला घेत नाहीये. त्याचा पण मला व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्यासोबत, त्यासाठी मग म्हटलं त्यावेळेस येईल त्यावेळेस आपण सगळं व्यवस्थित सेट करूया. आणि आज म्हणलं चला घरातले थोडेफार जाळे काढूया. जाळे तर काही झालेले नाही, पण कसं नाही एक हात मारल्यावरती मग जास्त वेळ लागत नाही आपल्याला नंतर, आणि जिथे कुठे थोडंफार काय असेल ते निघून जातं. बेडरूम मस्त आवरून घेतली. त्यानंतर आमचा मोर्चा आला किचनकडे, तर किचनच्या ह्या ट्रॉल्या सगळ्या बाहेर काढून घेतल्या आणि तिथे पण कुठे धूळ वगैरे असेल किंवा काही किडे वगैरे असेल म्हणलं सगळे झाडणे स्वच्छ करून घेऊया. हे असं काढून मी स्वच्छच करत असते. त्यानंतर सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवून दिल्या. सकाळी ज्यावेळेस मी झाडून काढत असते त्यावेळेस ह्या सगळ्या ट्रॉल्या बाहेर काढते आणि तिथे जी घाण असते ना ती स्वच्छ करून घेत असते. असं केल्यामुळे ना तिथे पण व्यवस्थित असतं आणि किडे ते होण्याची शक्यता खूप कमी असते. नाहीतर थोडंसं खरकटं ते सांडलं किंवा खाण्याच्या वस्तू पडल्या की लगेचच कॉक्रोच होतात. त्यामुळे हे रोजच्या रोज करते. लगेचच किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर आले हॉलमध्ये. आता हॉलमध्ये कुठे कुठे जाळे असतील म्हणलं ते पण काढून घेऊया, कारण जाळं तर एक पण झालेलं नव्हतं. पावसाळा आहे आणि नेहमीच घराची स्वच्छता ही चालू असते, त्यामुळे जाळं ते तर काही झालेलं नव्हतं. आता आमच्या इथे ना सुतक पडलेलं होतं, त्याच्यामुळे देवांना त्यांना काही पुसलेलंच नव्हतं. तिथं धूळ झालेली होती. आता ते संपलं आहे, त्याच्यामुळे ना म्हणलं चला आता हे क्लीन करून घेऊया, यासाठीच मग सगळं क्लिनिंगला घेतलेलं. आता हे फ्लावर पॉटवरती थोडीशी धूळ साचलेली होती, ते झटकून घेतलं आणि ते तिथल्या तिथं ठेवून दिलं. 13 दिवसापासून इथे हात पण लावला नव्हता, त्याच्यामुळे भरपूर अशी धूळ झालेली होती. सगळे देव ते काढून घेतले आणि तिथली पण जागा व्यवस्थित अशी क्लीन करून घेतलेली. पण थोडंसं चिकट झालेलं होतं. म्हणले हे फक्त कोरड्या कपड्याने काय निघणार नाही, त्याच्यामुळे ना थोडासा क्लिनिंग स्प्रे मारून घेऊया म्हणलं, म्हणजे त्याने लवकर निघून जाईल आणि आपलं काम पण लवकर होईल. यासाठी मग क्लिनिंग स्प्रे मारून घेतला आणि त्यानंतर सगळं असं व्यवस्थित पुसायला घेतलेलं. फक्त पाण्याने जर आपण कपडा ओला करून पिळून घेतला आणि पुसलं ना तर हे फर्निचर कलर पण सोडायला लागतं आणि त्याचबरोबर फुगायला पण लागतो. त्याच्यामुळे तिथं पाण्याचा जास्त वापर न करता थोडंसं ओलं करून असं मी पुसून घेतलेलं. आणि त्याच्यानंतर मग हे की यांनी ना फ्लावर पॉटचे सगळे फुलं असे काढून फेकलेले होते, तेच सगळं मग मी लावण्याचं काम करत होते. सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि त्याचे वह्या पुस्तकं ना तो खेळतो कमी आणि फेकतोच इकडे तिकडे जास्त, तर ते व्यवस्थित करून घेतलं. आता हे आमचे टेडीबेअर महाशयला खाली ठेवलं, कारण मला सोप्याची आज डीप क्लिनिंग करायची होती. बऱ्याच दिवसापासून तेही काही केलेलं नव्हतं. कियान वरती बसून खातो तोच काय, तर आम्ही पण वरती बसून काही ना काही खात असतो आणि ते त्याच्यातनं पडत असतं. आता एवढं सगळं रोज काढायचं ना आवरत बसायचं म्हणल्यावर काही जमतच नाही. त्यासाठी सगळं काढून घेतलं आणि मग त्याच्यावरती बघा ही अशी काहीतरी घाण पडलेली होती. आता डोळ्याने तुम्हाला जास्त दिसत नसलं तरी पण भरपूर होती आणि कियान मस्त त्याच्यावरती असं खेळत होता. आता मी काम करत असताना तो मला हेल्प पण करतो आणि तेवढीच माझं कामं पण वाढवत असतो. मी इकडे आवरते आणि बघा त्याने कसं क्लिनिंग स्प्रे घेतला आहे आणि तो पण क्लीन करत आहे.
सगळं वरचं झटकून घेतलं. आता म्हणलं पूर्ण काढलंच आहे तर सोफ्याचे पूर्णच डीप क्लिनिंग करून घेऊया. यासाठी त्याच्या जे मधातलं स्टोरेज बॉक्स आहे ते काढून घेतले आणि त्याच्यामध्ये पण घाण पडलेली होती. आता हीच घाण जर दुर्लक्ष केलं तर यातनंच कॉक्रोच ते होतात आणि त्याच्यामुळे ना त्याच्यावरती पण स्प्रे करून घेतला आणि फॅन एकदम फुल स्पीडमध्ये ठेवलेला होता. सध्या पावसाळा असल्यामुळे ना अशा लाकडी वस्तूतून आपण जे ठेवलेलं असतं त्यातनं असं वेगळाच वास यायला लागतो. त्याच्यामुळे ह्याला अधूनमधून असं थोडंसं ओपन करून फॅन फुल करून ठेवायलाच पाहिजे. मग मी सगळं व्यवस्थित असं क्लिनिंग स्प्रे मारून घेतलं आणि डीप क्लीन करून घेतलं. व्यवस्थित असं सगळं पुसून घेतलेलं. आता एकच काढलं आणि ते पुसून घेतलं. त्यानंतर वरच्या साईडला गेले आणि तिथेही सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. आता कुठलीच साईड ही आपल्याला सोडायची नव्हती. छान असं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं. आता सणसूद पण सुरू होणार आहे. अशी एक एक क्लिनिंग करायला लागलं ना म्हणजे आपल्याला नंतर जास्त लोड येणार नाही. थोडं वरच्यावर जरी आवरलं ना तर आपलं काम हे इझी होतं. यासाठी माझं हे सगळं सुरू आहे. आणि सोफा कम बेड घेण्याचं हेच कारण होतं. आमचं घर छोटं आहे पण त्याच्यामध्ये स्टोरेज असल्यामुळे भरपूर गोष्टी आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि त्याचा खूप सगळा उपयोग आपल्याला होतो. म्हणजे बेड पण होतो त्याचबरोबर सोफा म्हणून पण वापर होतो आणि त्याचमध्ये आपलं स्टोरेज पण बसतो. आता भरपूर असं स्टोरेज आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. वस्तू त्या तुम्हाला पुढे दिसतीलच किती काय काय ठेवलेलं आहे. दुसरा जो कप्पा आहे तो पण सगळा काढून घेतला. त्याच्यावरती पण स्प्रे मारून घेतला आणि सगळं छान असं क्लीन करून घेतलं. आणि हे सगळं करत असताना माझं लेकरू पण मला मदत करायलाच होतं बरं का. आणि हे बघा ह्याच्यामध्ये किती वस्तू होत्या. आता मदत काही अशी मदत वरतून तोडतोय आणि त्याच्यामध्ये कचरा आणून फेकतोय तर हे असं चालतच असतं. आणि ज्या बॅग त्या होत्या त्याच्यामध्ये जे सामान ठेवलेलं होतं ना ते पण मग सगळं व्यवस्थित असं पुसून घेतलेलं. आता धूळ तर काही झालेली नव्हती कारण त्याच्यामध्येच होतं ते त्याच्यामुळे त्याच्यावर धूळ नव्हती. पण वरतून चला म्हणलं सगळं स्वच्छ करून घेऊया. असं त्याच्यामध्ये जे सामान काढलेलं होतं ते सगळं व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं. आणि त्यानंतर आता मला त्याच्यावरचं प्लायवूड लावून ठेवायचं होतं. आता हे प्लायवूड तुम्हाला दिसत असेल एवढे इझिली उचलले पण भरपूर जड आहे बरं का. ते फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे ते लगेच दिसत आहे. आता हे दुसरं बसवताना तर एवढी परेशानी झाली ना माझी. तेल लागतच नव्हतं तरी कसं बसवलं आणि ह्याच्यावरनं तर एवढ्या वेळेस पडायला आले ना मी लक्षच नव्हतं. आणि ते व्यवस्थित असं सगळं लावून घेतलं आणि त्याच्यावरती जे आम्ही सोफा कवर आणलेलं होतं ना ते पण टाकून घेतलेलं. आता ते सगळं झालं. आता डोअरवरती पण क्लीन करून घेऊया म्हणलं. त्याच्यावरती पण स्प्रे मारला. आता आपले इथं नेहमीच हातं लागत असतात तर ते व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे ना त्याच्यावरती पण स्प्रे मारला आणि असं क्लीन करून घेतलं. नेहमीच करत असते त्याच्यामुळे जास्त काही खराब होत नाही. आणि कधीतरी एकदाच करायला घेतलं ना तर एवढा वेळ जातो. पण आपण रेग्युलर करत असतो म्हणजे 8-15 दिवसातनं माझं हे काम चालूच असतं. त्यामुळे ना जास्त वेळ त्याच्यामध्ये काही जात नाही. त्याचबरोबर स्विच बोर्ड पण क्लीन करून घेतलेले. आणि आता पोछा मारायचा राहिलेला होता तर आज मॉबनेच पोछा मारत आहे कारण बराच वेळ झालेला होता हे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. कारण किचन कट्टा पण क्लीन करायचं होतं. त्या सगळ्याच गोष्टी माझ्या राहिलेल्या होत्या. सगळं करून घेतलं. त्यानंतर पोछा मारायला घेतलेला. व्यवस्थित असं सगळीकडे पुसून घेतलेलं. आणि घरामध्ये ना बघा ना प्लांट ठेवल्यामुळे किती छान वाटत आहे. फक्त एक झाड ठेवल्यामुळे घरामध्ये एवढे फ्रेशनेस वाटत आहे ना की विचारूच नका. मी आणखीन घर काही एवढं सजवलेलं नाहीये बरं का. आणखीन भरपूर गोष्टी करायच्या आहेत तर त्या हळूहळू तुमच्यासोबत मी शेअर करेलच. सगळं घर असं व्यवस्थित पुसून घेतलं. त्यानंतर गॅलरी पण स्वच्छ अशी करून घेतलेली. आता हे झाड इकडे ठेवू की तिकडे मला काही कळतच नव्हतं पण ह्या इथेच छान वाटत होतं. फायनली ते तिथेच ठेवलं. सगळी फरची पुसून झाली आणि त्यानंतर हे पाणी ना मी फेकून देण्यासाठी घेऊन गेलेले होते. आता सगळं आवरून झालं आणि थोडंसं 5 मिनिटं तरी रिलॅक्स बसावं म्हणलं. आता कियान झोपलेला असल्यामुळे ना मला हे पॉसिबल असतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.